तर नमस्कार मंडळी, मी मनीष शिरोडकर, माझा कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा. तर आज असा 17 फेब्रुवारी आणि 17 फेब्रुवारी दिवशी असा अखेरीचा रथोत्सव आणि अखेरीचा रथोत्सव नेरूळच्या रथोत्सवानंतर भरपूर मोठं रथोत्सव साजरा केला जाता. तर चला जाऊया. आणि आता थोडं लेटच झालो कारण कुणकेश्वरात गेले. कुणकेश्वरापासून आता थेट जातो ते आकेरी मंदिरात. तर चला तिकडे जाऊन कसं रथ असा आणि कशा प्रकारे विद्युत रोषणाई केली आहे ते आपण त्या ठिकाणी जाऊन बघूया. बघू शकताय काय गर्दी आली आणि बहुतेक आता 1 किलोमीटरवरसून आमचा आमका चलत जाऊचं येता, नाही तर कधी एवढा चलत जाऊची गरज नव्हती. एवढी गर्दी आहे, भरपूर गर्दी तुम्ही बघू शकताय. एवढी गर्दी मी कधी बघू नव्हते. यावर्षी भरपूर भक्तांची गर्दी आणि लाइटिंग बघा, एकदम जबरदस्त लाइटिंग केलेली आहे. आता तुमका पुढे दाखवते मी, बघा. तर मंडळी, मी इलेलं आहे लेट, कारण देवाच्या पालखीची सुरुवात, सोहळ्याची सुरुवात झालेली तुम्ही बघू शकताय. आता हे मशाल वगैरे घेऊन फिरतात आणि त्याच्यानंतर परत देवसारीचे तरंग देवता ते रथाजवळ आणले जातात. तुमका आता पुढे दिसतलेच असं. तर मंडळी, ह्या वर्षी आमका ना कुणकेश्वरात गेल्यामुळे भरपूरच लेट झालेलो असा. तर बघूया आता श्रीदेव रामेश्वराचं दर्शन आतमध्ये जाऊन भेटता का माका, कारण पाठीमागे बघताय ना तर भरपूर गर्दी आहे आणि भाविकांची अल्लूड गर्दी आहे यावर्षी आणि भरपूर गर्दी आहे यावर्षी. मी तुमका दाखवतोय आणि रथ कसं सजवलेलं आणि कशी ही लाइटिंग वगैरे केली ते आपण आता बघूया. बघू शकताय तुम्ही किती गर्दी आहे त्या. बघता बघता मंडळी 12 वाजून गेलेले, त्या तरी पण लोकांची गर्दी ही वाढतच होती, गर्दी कमी नाही होती. तुम्ही बघू शकताय किती गर्दी होती ती. आणि ही रांगा, भरपूर मोठी रांगा रस्त्यापर्यंत होती, तुम्ही बघू शकता. नियोजन एकदम परफेक्ट नियोजन केलेला होता. आणि आता आपण घेऊया श्री देव रामेश्वराचं दर्शन. आणि बघू शकता ह्याच दिवशी श्री देव रामेश्वराच्या जटीतून गंगा वाहता, तुम्ही बघू शकता समोर. आणि श्रीचं दर्शन घ्या. तर मंडळी, आपण आता बघू शकता ही असा आकेरी गावच्या श्रीदेव रामेश्वर देवाच्या रथोत्सवाची लाइटिंग आणि अशी ही विद्युत रोषणाई कशा प्रकारे केलेली असा बघू शकता. यंदा वेगळी विद्युत रोषणाई आपल्याला बघू मिळतात. तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे नक्की बघा. तर मंडळी, यंदा 12:30 वाजेपर्यंत रांगाच रांगा होती. आणि आता श्रीदेव रामेश्वर आता रथात स्वार होण्यासाठी निघतात. तुम्ही आता बघू शकता. व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा आणि आवडलं असेल तर कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्रीदेव रामेश्वर आता
आपल्या पालखीतून थेट रथामध्ये स्वार होणार असं रथ बघू शकताय तुम्ही. आता श्रीदेव रामेश्वरांची मूर्ती रथामध्ये ठेवलेली असा आणि त्याच्यानंतर पुढे रथाची पूजा वगैरे करून तरंग देवता अवसार हे आता आपणाक बघू मिळणार असत. तर आता पुढे व्हिडिओ तुम्ही बघा आणि जी विद्युत रोषणाई केली आहे ती पण तुम्ही अनुभवा आणि नक्की मंडळी पुढच्या वर्षी ह्या रथोत्सवात नक्की या. आता म्हणजे ही जी तुम्ही बघताय ती रथाची पूजा केली जाता. मी थोडक्यात ह्यो क्षण टिपण्याचा प्रयत्न केलाय तर बघा तुम्ही. मंडई तरंग देवता तुम्ही आता बघितल्यात. आता ही आता नारळ वाटूची प्रथा असतात. जे मानकरी असतात त्यांना नारळ फोडूक दिले जातात रथाच्या चाकावरती आणि रथ नंतर फोडल्यानंतर पुढे रथ ओढलं जातं. अशी ही आकेरी गावची रामेश्वर देवाची प्रथा आणि 68 नारळ असतात हे प्रत्येक मानकऱ्यांना दिले जातात. चालेल मागे या पटकन बरोबर बसा नाही
आता मंडळी मानकरांचे नारळ फोडून झालेले असतात. आता पूर्ण तरंग देवता जे अवसार असतात ते पूर्ण रथाभोवती फेरी मारून त्याच्यानंतर मग रथ ओढण्यास सुरू होता. तुम्ही नक्की बघा पुढे व्हिडिओमध्ये. तर मंडळी ही रथ ओढूची मजा आहे ना ती आहे फक्त कोकणातच असा. आणि रामेश्वराचं हे रथ कशा प्रकारे ओढतं आता मी पण ओढू होतोय. आता हा येऊन जे ओढूचं अनुभव घेणं ह्या महत्त्वाचा असा आणि खूप भारी वाटतं. आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी लोकांची प्रचंड भरपूर गर्दी होती आणि विद्युत रोषणाई पण आपल्याला वेगळी बघू भेटली. आता रथ कशा प्रकारे आता ओढतं अर्ध्यावरती इलेलो असा तर आता बघूया. आता रथ ओढून ओढून धमाकाही झाला पण खूप मजा येईल तुमका मी सांगते. कारण हा इकडे रामेश्वराचे जे ग्रामस्थ ते एकदम सपोर्टिव्ह आणि सगळ्यांका रथ ओढूचो चान्स भेटता आणि खूप भारी मजा येता. चला आता मी पण रथ ओढूक जातोय. बंटी माझ्यासोबत. बंटीकडे देऊया कॅमेरा आणि जाऊया आता डायरेक्ट रथ ओढू.
तर आता मंडळी पालखी इलेली असा आणि परत रामेश्वराची जी उत्सव मूर्ती आहे ती पुन्हा पालखीत ठेवून परत मंदिरात गाभाऱ्यात ठेवली जाता असा ह्यो रथ उत्सव ह्या वर्षीचो संपन्न झालेलो असा. तर आता आम्ही निघतो थेट घराकडे जाऊच्यासाठी. व्हिडिओ आवडला असता तर नक्की कोकण तवणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मंडळी अशा प्रकारे ह्या वर्षी तो पण रथ उत्सव संपन्न झालेलो आहे. एकदम भारी वाटला ह्या वर्षी पण. आणि ह्या वर्षी वेगळे एक पावर, एक डिवाईन पावर एक आपल्याला बघू मिळाली. ह्या वर्षी लोकांची, भाविकांची गर्दी एकदम अल्लोड गर्दी होती आणि भारी वाटला रथ उत्सव, रथ ओढूचा अनुभव. आणि ह्यो रथ ओढूचा अनुभव श्रीदेव रामेश्वराच्या मंदिरात रामेश्वराचा रथ ओढूकच खूप भारी वाटता. तर तुमचा व्हिडिओ आवडला असेल तर कोकणचं म्हणजे यूट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशा कोकणातल्या अजून नवीन व्हिडिओमध्ये.